आज आपण दुधीची एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी आपण एक दुधी घेतलाय. तर दुधी लहान साईजचा घ्यायचा आणि कोवळा घ्यायचा. दुधी कोवळा आहे पण मोठा आहे. तर ती 2-3-4 माणसांसाठी इतके भाजीची आवश्यकता नाही. त्यातला मी अर्धाच दुधी घेणार आहे. इथे मी थोडासा दुधी काढून ठेवलाय आणि हा दुधी आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. जसं आपण वांग्याचं भरीत बनवायला वांगी भाजून घेतो तसं याला भाजून घ्यायचा. आणि जी कोणी दुधी खात नाही तर या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली दुधी भोपळ्याची तर न खाणारी ही आवडीने खातील इतकी जबरदस्त होते. तर हा दुधी मस्त असा भाजून घेऊया. आणि याआधी तुम्ही कधी असा दुधी भोपळा भाजून याची भाजी करून खाल्ली आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. तर आपण जसे वांगे भाजतो तसा छान सुगंध या दुधी भोपळ्याचा पण येतोय. आणि तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल तर पूर्ण दुधी भोपळा घेतला तरी चालेल. आणि जर तुम्हाला कमी लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही असा अर्धा कट करून घेऊ शकता. तर रेसिपी थोडी नवीन आहे आणि अशा सोप्या आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला असणारा घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी जी नवीन रेसिपी टाकली तर सगळ्यात आधी त्याचं लिंक तुम्हाला भेटत जाईल. आता इथे दुधी भोपळा छान भाजून झालाय. गॅस बंद करते आणि याला आपण आता 10 मिनिटं तरी थंड करायला ठेवून देऊ, म्हणजे तो छान मऊ होईल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. एका ताटामध्ये ठेवून देऊ. तर दुधी भोपळा थंड होतो तोपर्यंत आपण ह्या दुधी भोपळ्याच्या भाजीसाठी एक वाटण करून घेऊया. तर थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि मी 2 मीडियम साईजचे कांदे असे मोठेच कट करून घेतलेत. ते आपल्याला छान असे गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि कांदा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. 10-12 लसूण पाकळ्या घेतलेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, तो बारीक कट करून घेतलाय. आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, ते पण टाकून घ्यायचे. आणि सगळं आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय. कांदा बऱ्यापैकी, कांदा लसूण अद्रक बऱ्यापैकी मऊ झालेला आहे, परतून झालाय. आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया. ठेवून हा कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत 5 मिनिटं झाकण ठेवून शिजून घेणार. आणि गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो करून ठेवायची. इथे 5 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून आणि हा कांदा टोमॅटो छान शिजलाय. आता आपण गॅस बंद करून याला पण थंड करून घेऊया. आणि आता कांदा टोमॅटो थंड होतो तोपर्यंत हा दुधी इथे 10 ते 12 मिनिटं झाले, छान थंड झालाय. तर आता आपण काय करायचं आहे, वरचं फक्त काळा काळा काढून घेणार आहोत आणि हलक्या हाताने काढायचा आहे. थोडाफार राहिला तरी काय हरकत नाहीये, त्याचा पण छान आपल्या भाजीमध्ये टेस्ट येतो. तर इथे बऱ्यापैकी सगळी वरची हे भाजलेली काढून घेतले. तर मी थोडासा हा धुवून घेतलाय. आणि आता आपण काय करणार आहोत, एक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. या प्रकारे आपण कट करून घेऊया. सगळं असं व्यवस्थित कट केलाय, डेक टाकून द्यायचा. आणि आपण आता काय करू, या मिक्सरच्या भांड्यामधनं स्मूथ पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. तिथे छान अशी बारीक पेस्ट आपण करून घेतलीये. आता आपण ही या वाटीत काढून घेऊया आणि हे साईडला ठेवूया. आणि ह्याच भांड्यामध्ये आपण जो कांदा लसूण वगैरे जो परतून घेतलाय तो पण आपण याच्यामधनं बारीक पेस्ट करून घेऊ. आणि ही टोमॅटो कांद्याची पेस्ट पण तयार झालीये. ती पण आपण या अशी स्मूथ पेस्ट मी बनवून घेतलीये, ते पण या वाटीत मी काढून घेते. मी तोच पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि थोडस त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आणि तेल हा पूर्ण ह्या पॅनला फिरून घ्यायचा आहे. आपण आता इथे फोडणीला थोडासा 1 चिमटी इतका हिंग टाकून घेऊया.
पण छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जो आता कांदा लसूणचा पेस्ट करून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे लगेचच. आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला. याच्यातला पाणी पूर्ण आपल्याला सुकून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो ज्याला जो पाणी सुटतो तो पूर्ण आपण आटून घेणार आहोत. पूर्ण कोरडा होईपर्यंत असं परतून घ्यायचंय. आता हा कांदा टोमॅटो छान परतून झालाय, कारण याच्यातलं पाणी सुकून याला साईडला तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. 1 चमचा भर मी लाल तिखट टाकते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मटन मसाला, मटन किंवा चिकन मसाला तुम्ही टाकू शकता, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे मसाले पण छान आपल्याला असे परतून घ्यायचे. छान असं मसाला पण आपला परतून झाला. तर इथे 1 चमच भर मी कस्तुरी मेथी घेतली आणि ती थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे अशी छान होते ती थोडीशी टाकून घेऊया. आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामधूनच मी पाणी थोडंसं आपण याच्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे मसाले पण छान शिजले जातील. आता आपण हे झाकण ठेवून 5 मिनिटं याला स्लो गॅसवरती छान असं टोमॅटो तेल सोडेपर्यंत परतून शिजून घ्यायचं. तर 5 मिनिटं झाली आहेत आणि झाकण काढून बघूया. तर छान असा आपला मसाला पूर्ण परतून झालेला आहे आणि साईडनं तेलही सुटलंय. आता लगेचच आपण याच्यामध्ये हा जो मिक्सर मधनं फिरून घेतलेला आहे दुधी भोपळा तो टाकून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता आपण याला पुन्हा झाकण देऊन 5 ते 10 मिनिटं स्लो गॅसवरती शिजून घ्यायचंय. आणि ऑलरेडी आपण दुधी भोपळा भाजलाय तो शिजलेलाच आहे. पण पुन्हा आपण आता हे सगळं वाटण वगैरे टाकलंय त्याला सगळं शिजून घेऊ. आणि मैत्रिणींनो एकदा नक्की ट्राय करा, खूप जबरदस्त ही रेसिपी होतीये. इथे 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया. आणि एकदम मस्त अशी आपली ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि छान सुगंधही येतोय. तर हा तुम्हाला दुधी भोपळ्याचा भरीत किंवा दुधी भोपळ्याची भुर्जी तुम्ही काही म्हणू शकता. तर कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा ना. इथपर्यंत जर तुम्ही माझी रेसिपी पाहिलीये तर लगेचच माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, आवडली तर लाईक करा. तर वरतून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. सगळं असं पुन्हा तिला मिक्स करून घ्यायची. आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता. आणि तुम्ही ही कसली भाजी बनवली ही कोणी ओळखणारी नाही, इतकी मस्त ही भाजी होते. इथे मी भाजी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी टेस्टी आणि तिचा सुगंधही छान येतोय. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर जे कोणी दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तीही आवडीने खातील, इतकी सुंदर ही भाजी तयार होते. तर ही तुम्ही दुधी भोपळ्याचा भुर्जी किंवा दुधी भोपळ्याचा भरीत काय नाव द्यायचं हे कमेंट करून तुम्हीच मला सांगा. आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगा. आणि आवडली तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.